मुंबईतल्या माझगाव मधल्या जीएसटी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे। इमारतीचं प्लास्टर पडतंय, इलेक्ट्रिक पाईप ट्यूब लाईट्स लटकत आहेत, स्लॅब कोसळू नये म्हणून छताला जाळी बसवण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय आणि तरी सुद्धा सिमेंट खडी पडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी काम करतायत। काम करत असताना 2 अधिकारी जखमी सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे इमारतीचं काम होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करा अशी मागणी इथल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। तर जीएसटीच्या कार्यालयाची दुरवस्था आहे आणि त्यामुळे काही कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत। त्यामुळे जोवर याचं काम होत नाहीये तोपर्यंत आम्हाला दुसरीकडे स्थलांतरित करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलेलं आहे। एका माझ्या निरीक्षक भगिनीवर इथे रॉड पडून तिचा गर्भपात सुद्धा झालेला आहे। एका अधिकाऱ्याचा हात तुटलेला आहे, त्याची बोन तुकडे तुकडे झालेले त्याच्या हाडांचे। एका उपायुक्ताच्या अंगावर अख्खा स्लॅब खाली कोसळून आला मेघराज देवरे नावाच्या। तर अशा अवस्थेत कसं काम करायचं आणि का आम्ही तुम्हाला मागणी करू नये शासनाकडे की आम्हाला कमीत कमी बसण्यासाठी चांगली जागा तरी द्या, जेणेकरून आम्हाला शासनाचा महसूल संरक्षित करता येईल। 2 वर्षापासून सातत्याने आम्ही सांगतोय की तुम्ही ह्या पडक्या जागा तुम्ही सुधारित करा किंवा आम्हाला दुसऱ्या जागी तरी कमीत कमी ह्याचं काम होईपर्यंत शिफ्ट तरी करा आणि हे पूर्ण झालं तर परत इथं आणा किंवा वडाळ्याची इमारत लवकर पूर्ण करा, एवढेच आमच्या अपेक्षा आहेत।